श्रोते हो, पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये आपलं दुसरं पुस्तक आहे इकेगाई. इकेगाईबद्दल आपण बऱ्याच लोकांनी ऐकलं सुद्धा असेल, काहींनी पुस्तक ते वाचलं सुद्धा असेल. इकेगाई हे जगातील सर्वात बेस्ट सेलर पुस्तक या पद्धतीने आहे. इकेगाईचा मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे, जो अनुवाद प्रसाद ढापरे यांनी केलेला आहे. इकेगाई एक सफर हे एक जापनीस जीवन पद्धतीवर आधारित एक पुस्तक आहे, ज्याची समीक्षा तसेच त्याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. इकेगाई हे पुस्तक फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मोरालेस यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी या पुस्तकामध्ये एक जपानी सिक्रेट टू लॉंग अँड हॅपी लाईफ अर्थात इकेगाई दीर्घ आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य, आज आपण या पुस्तकातील संकल्पनेचा अर्थ, त्यातील मुख्य विचार, जपानमधील लोकांचे अनुभव आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्त्व यावर सखोल चर्चा करणार आहोत. इकेगाई जपानी सिक्रेट लॉंग अँड हॅपी लाईफ हे पुस्तक फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मोरालेस यांनी जपानमधील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून लिहिलेला आहे. त्यांनी विशेषतः ओकिनावा बेटाला भेट दिली आहे, जिथे जगातील सर्वाधिक शतायुषी लोक राहतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य इकेगाई असल्याचे मानले जाते. थोडंसं लेखकाबद्दल मी सांगेन. फ्रान्सिस गार्सिया हे स्पॅनिश लेखक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक तज्ज्ञ आहेत, तर हेक्टर मोरालेस हे स्पॅनिश लेखक आणि प्रवास पत्रकार आहेत. दोघांनी मिळून मानवी अनुभव आणि संस्कृतीचा अभ्यास केला आहे आणि त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. ह्या पुस्तकाचा उद्देश असा आहे की वाचकांना इकेगाई या जपानी संकल्पनेची ओळख करून देणे आणि स्वतःचा इकेगाई शोधण्यासाठी प्रेरित करणे आहे. इकेगाई म्हणजे तुमच्या जगण्याचे कारण, तुमचे अस्तित्व कशासाठी आहे हे शोधणे. हे पुस्तक दीर्घ, आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्याचे महत्त्व सांगते. थोडंसं या पुस्तकाच्या जे काही अर्थ आहे किंवा आपण म्हणू त्यातले काही घटक आहे याबद्दल थोडंसं आपण बोलूया. इकेगाई हा एक जपानी शब्द आहे, ज्याचा थेट अनुवाद करणे कठीण आहे, पण तो जगण्याचे कारण, जगण्यातील आनंद किंवा तुमच्या अस्तित्वाचा उद्देश अशा अर्थाने समजला जातो. हे तुमच्या आवडीचे, जगाला आवश्यक असलेले, ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतील आणि त्यात तुम्ही चांगले आहात अशा 4 गोष्टींच्या बिंदूमध्ये दडलेले आहे. ठीक आहे. 4 मूलभूत घटक म्हणजे या पुस्तकामध्ये जे 4 मूलभूत घटक आहेत ते त्यांनी 4 महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला काय आवडते? दॅट इज युअर पॅशन. जगाला कशाची गरज आहे? दॅट इज युअर मिशन. तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात? युअर वोकेशन. तुम्ही कशात चांगले आहात? युअर प्रोफेशन. या 4 घटकांचा योग्य समन्वय साधल्यास तुम्हाला तुमचा इकेगाई मिळतो. लेखकांनी ओकिनावातील शतायुषी लोकांच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य केवळ इकेगाई नाही, तर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंधाचे महत्त्व, शारीरिकरित्या सक्रिय राहणे आणि संतुलित आहार घेणे हे देखील आहे. थोडंसं या पुस्तकाचा आपण जेव्हा प्रक्रिया बघतो किंवा आपण त्या प्रश्नांबद्दल विचार करतो तर आपल्याला दिसून येईल की पुस्तक वाचकांना स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी आणि काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करते. तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो? जगात तुम्ही काय योगदान देऊ शकता? तुमच्या कौशल्याचा उपयोग करून तुम्ही पैसे कसे कमवू शकता? आणि तुम्ही कोणत्या गोष्टीत नैसर्गिकरित्या चांगले आहात याबद्दल बरेचसे उहापोह केलेला आहे. यात लेखक सांगतात की इकेगाई एका रात्रीत सापडणारी गोष्ट नाही. त्यासाठी लहान सुरुवात करावी लागते आणि वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करावा लागतो. तुमच्या आवडीच्या आणि कौशल्याच्या क्षेत्रामध्ये सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे. इकेगाईचा शोध घेताना वर्तमान काळात जगणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं महत्त्वाचं आहे. भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील चिंता सोडून वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्यास जीवनात अधिक समाधान मिळते, असं या पुस्तकातून आपल्याला दिसून येतं. या पुस्तकाचा काही जो उद्देश आहे, जो लिहिण्याचा उद्देश आहे, की ज्याच्या जीवनात एक स्पष्ट उद्देश दिसतो, ते अधिक आनंदी आणि समाधानी असतात. इकेगाई तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश शोधायला मदत करते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दिवसाला उठण्याची आणि काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. त्याचबरोबर या पुस्तकामध्ये तणाव आणि चिंता याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. इकेगाईच्या शोधत असणारे लोक त्यांच्या आवडीच्या कामात व्यस्त राहतात, ज्यामुळे त्यांना तणाव आणि चिंतेचा सामना कमी करावा लागतो. जेव्हा तुम्ही तुमच्या इकेगाईनुसार जगता तेव्हा तुम्हाला काम ओझं न वाटता एक आनंददायी अनुभव वाटतो. त्याचबरोबर ओकिनावातील लोकांच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की इकेगाई केवळ मानसिक समाधानासाठीच नाही,
तर शारीरिक आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे. या उद्देशपूर्ण जीवनशैलीमुळे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. त्यामुळे तुम्ही जर का बघाल तर या पुस्तकामध्ये आपण आपला इकेगाई शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानुसार याच्यात जे काही प्रश्न विचारले आहेत, याच्यात ज्या काही गोष्टींचा उहापोह केलेला आहे, त्या अनुषंगाने आपण स्वतः या गोष्टींचा विचार करून मला काय आवडतं, माझं मिशन काय आहे, माझा उद्देश काय आहे, आयुष्यात मला काय करायचं आहे, याबाबत जर का आपण विचार केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत पडतात. थोडंसं पुस्तकाच्या जीवनशैलीबद्दल किंवा त्याच्या एकंदरीत सुराबद्दल आपण बोलूया. लेखकांनी अतिशय सोप्या आणि सहज भाषेत इकेगाईची संकल्पना समजावून सांगितली आहे. जपानमधील लोकांचा अनुभव आणि विचार त्यांना प्रभावीपणे मांडता आलेले आहेत. म्हणजे पुस्तकाचा सूर सकारात्मक आणि प्रेरणा देणार आहे आणि त्याचबरोबर वाचकांना स्वतःचा इकेगाई शोधण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. पुस्तकात जपानी संस्कृती आणि जीवनशैलीचे सुंदर चित्रण आहे, ज्यामुळे इकेगाईची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते. त्यामुळे केवळ सैद्धांतिक चर्चा न करता लेखक इकेगाई शोधण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन सुद्धा करतात, ज्यामुळे वाचकाला कृती करण्याची प्रेरणा मिळते. तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला समजेल की आपण आपल्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्या आयुष्यासाठी काय करायला पाहिजे. थोडंसं या पुस्तकाचं विश्लेषण करताना पुस्तक मला आवडलंय. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधण्याचा वेळ मिळत नाही, तिथे हे पुस्तक एक शांत आणि विचार करायला लावणारा अनुभव देतं. इकेगाईची संकल्पना सुंदर आहे आणि ती आपल्याला जीवनात साध्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा याबद्दल शिकवते. ओकिनावातील लोकांचा प्रभाव जो आहे तो असा आहे की त्यातील बरीचशी मंडळी ही शतायुषी लोकांच्या जीवनशैलीचा खूप मोठा भाग आहे. आपल्या दीर्घ आणि आनंदी जीवनाचे रहस्य समजून घेण्यास ते आपल्याला मदत करतात. या पुस्तकाने मला स्वतःच्या इकेगाईबद्दल अधिक विचार करण्यास प्रवृत्त केले आणि मला खात्री आहे की ते अनेक वाचकांना त्यांच्या जीवनात उद्देश शोधण्यासाठी प्रेरणा देतील. या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉइंट्स आपण म्हणू किंवा बलस्थान आहेत की इकेगाई ही संकल्पना पाश्चात्य जगासाठी नवीन आणि खूप आकर्षक आहे. जीवनाचा उद्देश शोधण्याचा हा एक वेगळा आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही जीवन जगण्याच्या काही संकल्पना आहेत की जेणेकरून एक शांत, निवांत किंवा एखादं प्रभावी जीवनशैली कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे सुद्धा आपल्याला मांडता येईल. इकेगाई या पुस्तकाचा आधार घेऊन तुम्ही स्वतःची जीवनशैली कशी बनवू शकता हे आपल्याला करता येईल. पुस्तकात केवळ इकेगाईची व्याख्या दिली नाही, तर तो शोधण्यासाठी व्यावहारिक उपाय आणि प्रश्न देखील विचारले आहेत, जे वाचकाला कृती करण्यास मदत करतात. म्हणजे त्यात क्वेश्चन अँड आन्सर सेशन असं आपण म्हणू की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्याच आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधत असताना आपण आपल्या जीवनातला आनंद, आपल्या जीवनातला इकेगाई हे शोधण्यास आपल्याला फार मदत होते. सो जपानी संस्कृती आणि जीवनशैलीची माहिती मिळाल्याने इकेगाईची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि पुस्तकाला एक वेगळे परिमाण मिळते. हे पुस्तक त्या लोकांसाठी खास करून उपयुक्त आहे जे त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधत आहेत, आनंदी जीवन, समाधानी जीवन जगण्याची इच्छा बाळगतात आणि जपानी संस्कृतीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे. अशा लोकांसाठी हे पुस्तक फारच महत्त्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. त्याचबरोबर जपानच्या ज्या काही संस्कृती आहेत किंवा जपानच्या काही आपण म्हणू लोककला असतील, लोकांच्या ज्या काही जीवनशैली असतील, त्या भारतासाठी काही वेगळ्या नाही आहेत किंवा अपरिचित नाही आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी भारतीय वाचक हे या लेखकाबरोबर त्याचबरोबर त्यांच्या जापनीज जीवनशैलीबद्दल आपल्याशी लगेच अनुरूप होऊन जातात, कनेक्ट करू शकतात. इकेगाई म्हणजे तुमच्या जगण्याचं कारण, तुमच्या अस्तित्वाचा उद्देश. हे पुस्तक आपल्याला आपल्या आवडीचे जगायला आवश्यक असलेले त्यातून आपल्याला अर्थ लाभ होऊ शकतो, ज्यात आपल्या चांगले आहोत अशा दृष्टीने संयोगात दडलेले हे शिकवते. ओकिनावातील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून लेखक ते स्पष्ट करतात की इकेगाई सोबत सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंध, शारीरिक सक्रियता आणि संतुलित आहार हे दीर्घ आणि आनंदी जीवनाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर जर का तुम्हाला या पुस्तकावरती काम करायचं असेल, स्वतःवरती काम करायचं असेल, आयुष्यात स्वतःच्या ध्येय शोधण्याचं काम करायचं असेल, तर त्यासाठी लेखकांनी त्याबद्दल कृतीबद्ध गोष्टी दिलेल्या आहेत. जर तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनाचा खरा अर्थ आणि आनंद शोधायचा असेल तर फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मिरालेस यांचे इकेगाई हे जे काही पुस्तक आहे ते नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला स्वतःच्या आत डोकावण्यासाठी, पाहण्यासाठी आणि तुमच्या इकेगाईच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी प्रेरित करेल.
याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूया. आज आपण 2 पुस्तकांबद्दल माहिती घेतलेली आहे. एक म्हणजे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय डेल कार्नेजी, तसेच इकेगाई एक सफर जे आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरासल यांचं जे पुस्तक आहे, हे दोन्ही पुस्तकं मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत. आणि छोट्या खाणी पुस्तक असल्या कारणाने या पुस्तकामध्ये वाचनासाठी तुम्हाला वाचकांना जे काही मोठी पुस्तकं कादंबरी वाचण्याची जी काही सवय नसते, तर तशा व्यक्तींना ह्या पुस्तकातलं कोणतंही चॅप्टर जर का वाचून काढलं तर कुठल्याही प्रकारे त्यांचं सिक्वेन्स आपण म्हणू किंवा एखादी कथा अशी अडथळत नाही. त्यामुळे आयुष्यातले जे काही अनुभव आहेत, जे काही गोष्टी आहेत, ते करत असताना तुम्हाला तुमचं आयुष्य कसं समृद्ध करता येईल या गोष्टींवरती जे भर दिलेली ही 2 महत्त्वाची पुस्तकं आहेत. आणि या 2 पुस्तकांचा मला फार उपयोग झालेला आहे. त्यामुळे यापुढे सुद्धा म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात किंवा तुम्हाला जेव्हा जसा वेळ मिळेल तशी ही पुस्तकं नक्की वाचा. ही दोन्ही पुस्तकं आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. आणि याच नोटवरती मी आता इकडे थांबतो. धन्यवाद. आचार्य